नमस्कार. ठाणे सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण ठाणे जिल्ह्यातलं पहिलंच असं गृहनिर्माण संस्थांसाठीचं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. खरं म्हणजे जूनमध्ये होतं, मंत्र आचारसंहितेमुळे ते पुढे गेलं. ते आता आपण 27, 28 आणि 29 डिसेंबरला घेतोय. 27 डिसेंबरला याचं उद्घाटन माननीय जिल्हाधिकारी शिंगारे साहेब, त्याचबरोबर संजय केळकर आमदार आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत सकाळी 10:30 वाजता होणार आहे. आणि 28 तारीखला महाअधिवेशन आहे. या अधिवेशनाला माननीय मुख्यमंत्री, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोन्ही आणि सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आपले ठाण्यातले नवीनच परिवहन मंत्री झालेले प्रतापजी सरनाईक, हे सगळेजण या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत. या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांचे काही थांबलेले विषय, काही कायद्यामध्ये बदल, सेल्फ रिडेव्हलपमेंट किंवा रिडेव्हलपमेंट, हे दोन्ही सगळे विषय गृहनिर्माण संस्थांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि हे सगळे विषय मार्गी लागावेत आणि म्हणून या महाअधिवेशनाचं आपण आयोजन केलेलं आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात असं महाअधिवेशन पहिलंच होत आहे. जवळपास 3 दिवसात 25,000 ते 30,000 लोक या प्रदर्शनाला आणि अधिवेशनाला भेट देतील अशी अपेक्षा आहे. 8,000 ते 10,000 गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनासाठी उपस्थित राहतील अशी आमची धारणा आहे आणि त्याप्रमाणे सगळे प्रयत्न आपण केलेली आहे. गृहनिर्माण संस्थांनी बऱ्यापैकी आपल्याकडे नोंदणी केलेली आहे. त्यामुळे हे लोक गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी चांगल्या संख्येने उपस्थित राहतील असं आम्हाला वाटतंय. आणि या माध्यमातून गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा वगैरे प्रयत्न आम्ही करणार आहोत. वेगवेगळे ठराव या माध्यमातून आपण करून शासनाकडे पाठवणार आहोत. त्याचबरोबर या सगळ्या विषयाबरोबर दुसरा सामाजिक भान म्हणून आपण प्रश्न, जे पाळीव प्राणी आहेत, विशेषतः स्ट्रीट डॉग, रस्त्यावर जे फिरणारे भटके कुत्रे आहेत, यांच्याविषयी गृहनिर्माण संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आणि भांडणं होत आहेत. ते सोडवण्यासाठी कशा प्रकारे मदत करता येईल, गृहनिर्माण संस्थांमध्ये प्राणी पाळताना त्याची नियमावली गृहनिर्माण संस्थांसाठी बनवणं आवश्यक आहे. ते सगळ्यांवर बंधनकारक असायला पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत. कारण आपल्याला माहीत असेल की या विषयामुळे सोसायटीमध्ये भरपूर मतभेद होतात, वाद होतात. काही वर्षापूर्वी मुंबईमध्ये असं एक प्रकरण घडलेलं आहे की एका आमच्या पदाधिकाऱ्याचा गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे. असे प्रकार भविष्यात या प्राण्यांवरून होऊ नये, त्यासाठी शासनाने उपाययोजना करायला हवी असं आमचं मत आहे आणि ते आपण मोठ्या प्रमाणात मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठाणे शहरात म्हणा किंवा जिल्ह्यात पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प रखडलेले आहेत किंवा अनेकांना स्वयंपूर्ण पुनर्विकास करायचा आहे, तर याविषयी काय अधिवेशनात तुमच्याकडे मार्गदर्शन केलं जाणार? नक्की. आपण स्वयंपूर्ण विकासाविषयी माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019ला एक परिपत्रक काढलेलं आहे, GR आहे, आणि त्याच्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंट करणाऱ्या संस्थांना मोठ्या प्रमाणात फायदा किंवा सुविधा देण्याचं शासनाने मान्य केलेलं आहे. पण त्यासाठी वेगवेगळे असणारे GR प्रत्येक विभागाचे ते निघाले नाहीत, म्हणून सेल्फ रिडेव्हलपमेंट करणाऱ्या संस्थांना त्याचा फायदा होत नाही आणि हे लवकरात लवकर करण्यासाठी या माध्यमातून आपण पाठपुरावा करतोय. ज्या गृहनिर्माण संस्था सेल्फ रिडेव्हलपमेंट करतील त्यांना आर्थिक मदत करण्याचं जे प्रमुख कारण आहे किंवा प्रमुख विषय आहे, तो आपण या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री तुमचे आहेत, आता गृहनिर्माण मंत्रीही ठाण्यातले आहेत आणि आता सहकार मंत्री भाजपचे आहेत. याचा कसा उपयोग करून घेणार आहात जे विविध समस्या आहेत गृहनिर्माण संस्थांच्या किंवा सोसायटीच्या? मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे हे सगळे आपलेच आहे. आता सरकार आपल्या म्हणजे सगळेच आपले आहेत आणि गृहनिर्माण मंत्रीपद पहिल्यांदाच ठाण्याला मिळालेलं आहे. जसं मुख्यमंत्रीपद कित्येक वर्षानंतर ठाण्याला मिळालं होतं, तसं ठाण्याला मिळालेलं आहे आव्हाड साहेबांच्या नंतरचं. तर याचा चांगला उपयोग ठाणे शहराच्या विकासासाठी, गृहनिर्माण संस्थांच्या फायद्यासाठी आणि रिडेव्हलपमेंटसाठी सगळ्यांसाठी आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यांकडे आपलं जे मत आहे, मागण्या आहेत, ते आपण मांडणार आहोत चांगल्या प्रकारे आणि त्या मंजूर करून घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. लोकांना पुनर्विकास पाहिजे परंतु क्लस्टर नको आहे, हा देखील वाद आता वाढत चाललेला आहे. त्या संदर्भात काय अधिवेशनामध्ये हा वाद मोठ्या प्रमाणात आहे. क्लस्टर्स ठाण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिथे कंजस्टेड एरिया आहे किंवा झोपडपट्टी आहे किंवा अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्या ठिकाणी क्लस्टर जाहीर केलेलं आहे. मात्र काही वेळा असं झालं जिथे स्लम SRA पण डिक्लेअर केलेला आहे आणि क्लस्टर पण डिक्लेअर झालेला आहे आणि बऱ्याच संस्थांनी त्याचा विरोधही केलेला आहे. हा सगळा विषय आपण दोन्ही गृहनिर्माण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या समवेत चर्चा करून सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील. आतापर्यंत आपल्याकडे 2,500 गृहनिर्माण संस्थांनी नोंदणी केलेली आहे.
तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की या अधिवेशनाला आणि प्रदर्शनाला जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घ्यावा. त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी विनंती करेन या 3 दिवसाच्या प्रदर्शनाला आणि 28 तारीखला होणाऱ्या अधिवेशनासाठी जास्तीत जास्त गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींनी सदस्यांनी उपस्थित राहावं आणि हे यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं. हे अधिवेशन उपवनच्या खालच्या मैदानामध्ये आहे, कोकणीपाडा च्या समोर, पोखरण रोड नंबर 2.